हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही चाललो आहे शंभू नारायण. अरे याला पण दाखव ना, जय शंभू नारायण. गोऱ्या पण दाखव, अरे गोऱ्या. गोऱ्या या साईडला बघ ना. तर आता आम्ही चाललो आहे. बोला आय साइड बघ. ते कुठे आलो आपण? हिंदुस्तान मेरी जान. हिंदुस्तान मेरी जान. रात्रीची भूक लागली आम्हाला. आमची भूक 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 खूप भूक भूक लागली आम्हाला. आम्ही तिकडे बघतो आता कुठे जोगेश्वरीला आलो. अंधेरीवर डायरेक्ट जोगेश्वरी. अंधेरीला एवढे दुकान आहेत, पण भावाला जोगेश्वरी मधलं खायचं ना. बंद आहे हिंदुस्तान मेरी जान. हा? होल्ड होल्ड होल्ड. काय? हिंदुस्तान मेरी जान बंद आहे. आई घातली. काय बंद आहे यार? तुझ्या आईचा गो तुझ्या भेंडी. भावा तुला माहिती आहे त्या हिंदुस्थानला आपण चालत कुठे हिंदुस्थान? बड्डेला. तो काय हिंदुस्थान पाटी आहे, पाटी आहे. कुठे आहे दाखव तर तर. कोणता तरी बड्डे होता भावा, चालत आलेलो. आपण ना इथे आपण चालत आलेलो आणि इकडनं परत चालत गेलेलो घरी. कोणाच्या पट्टीत आलेलो रे? कोणता तरी बड्डे होता, पण आपण लय लहान होतो भावा. हा भेंडी. तेव्हा तर गाडी पण नाही यायची चालवायला वाटतं. यायची तुला यायची, पण तू काढायचा नाही नखरे करायचा. चले चला, लाव गाडी लाव. चले हिंदुस्तान. बघा हिंदुस्थान हा बघा. बघा हिंदुस्तान चालू आहे. हा बोसडीचा घेऊन आलाय हिंदुस्थान हिंदुस्थान करत. हा घेऊन आलाय. भाऊला चायनीज खायचं होतं, हिंदुस्थानला घेऊन आलाय. थांब 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 सांगतो ना. हे बघ आता मी ते चायनीज खाणार आहे. थांब थांब वेट वेट. 1:33 झालेत. आई जावड्यांना डोसा खायचा या टायमाला. अरे मग चायनीज तरी कुठे येते? रस्त्यावर आरडाओरडा करू नका. नाही, अरे आरडाओरडा करू नका म्हणजे. पाटी ट्रामा हॉस्पिटल आहे. नाही ट्रामा हॉस्पिटल ह्याच्या मागे आहे. अरे पण हा बोलला मी आपला डोसाचा प्लॅन बरोबर होता की नाही. अण्णाकडे गेलो असतो, 3 प्लेट डोसा मागवले असते, 2 यांनी खाल्ले असते, 1 प्लेट तू खाल्ली, 1 मी खाल्ली असती. 3 झाले ना मग ते 2 मी तू खाणार 1 ना. खाल्ली, 1 मी खाल्ली, 1 प्लेट मी खाल्ली. म्हणजे चायनीज इथे आहे. ठीक आहे. भावाचे सबस्क्रायबर वाढवा. भावाला या बिल्डिंग मध्ये घर घ्यायचं. दाखव का बिल्डिंग? बिल्डिंग दाखव. अरे बिल्डिंग जोड तू. हा? जेवढे घर घे ना. नाही चल चायनीज खाऊया. एक टेबल लावलाय. ये. चल आता तुला मी घेऊन जातो वेस्टला. आपला भाऊ बोललाय चायनीज इंडियात खायचं, चायनीज हिंदुस्थान मध्ये जायचं. भाऊ बोला तर चायनीज हिंदुस्थान मध्येच खायचं. चल. मी काय बोललोच नाही. मला माहित पण नाही लोक इकडे येत आहेत ते. अरे भोसडीच्या. मला बोलले की गाडीवरती बस. माझा जो गेम चालू होता चांगला. आणि हरतच होतास तू. क्रिकेट खेळत होता. हरत होता. मला मनापासून वाटलं. 82 वरती आउट झालो. 82 82 वरती 100 वरती आउट झालो. टीम आहे ना, 12 जणांची टीम आहे. 7 जणांची होती. 7 जणांची टीम आहे, पण हरत होता. बोललो भाऊ अजून नको हरावा, इज्जत ठेवावी म्हणून मला बोललो चला. 54 बॉलची मॅच होती. चला 54 बॉलची मॅच, त्याच्यामध्ये 2 जोकर होते. आणि याला बोललो चला आपण जाऊया चायनीज अंपायर होते. आम्ही आमच्या दोघांचा प्लॅन होता डोसा खायचा, आमच्या दोघांचा. आणि तो डोसावाला आत्ता पण ओपन आणला. ह्या बोलला किलो तर चायनीज किलो ना, चायनीज खाऊया. कुठे खाऊया? तर हिंदुस्तान मेरी जान. हिंदुस्थानचं नाव पण दाखवा. हिंदुस्थानचं नाव दिसतंय का? गरम आहे हे बघा. हिंदुस्थान. आणि आज तुमचा भाऊ सांगतोय तुम्हाला, कधी तुमच्यामध्ये 3 मित्र असणार, 2 बरोबर बोलत असतील ना मित्र, त्या 2 मित्रांचा आहे का, त्या एका मित्राचा ऐकू नका. तो लय आराम आहे. हा बघा हाच तो मित्र आहे. नाही, इथे काय, इथे दाखव, इथे दाखव. हा बघा हाच आहे तू, हाच. हिंदुस्तान मध्ये जावा बाबा. मग तो अण्णा कसा ऑर्डर देतो? एक चिकन ट्रिपल राईस पार्सल दे दो. चला आता वेस्टला जाऊया. हा अण्णा एक वेस्टला जाऊया. आता प्लॅन दुसरा. नको बॉम्बाईटला जाऊया. चल. नाही रविवार आहे. मग ते पाटलावाला याच्याकडे जाऊया. कोण पाठवलं? पाटलावाला जो आहे फ्रीजच्या बाजूचा वेस्टला. अरे हाँगकाँग राईस म्हणून काय दिला त्यांनी सांग? चिकन टाकून फोडणीचा भात. फोडणीचा भात, अक्षरशः फोडणीचा भात. हाँगकाँग राईस. हाँगकाँगला कसं भेटत असेल मग? हाँगकाँग राईस अरे हाँगकाँग काय काय खाणे गेले. अरे याला इज्जत मध्ये सांगितलं भाऊ चॉप राईस का चॉप राईस चांगला आहे. नाही भाऊ मला काहीतरी वेगळं मला काहीतरी वेगळं खायचं होतं ना. पण मला थोडी माहित होतं आता हाँगकाँग राईसच्या नावावर फोडणीचा भात देईल चिकन टाकून. तो बरोबर बोला. हाँगकाँग राईस तू काय खायला दुकानावर नाही, दुकान बंद. एअरपोर्ट चल एअरपोर्ट. टाक पडेल ना मग. पैसे तू देणार ना, आमचा काय जाते. आता तर खुश आहेस तू आज भाई. नाही बोलायचं. माझा गेम सांगितला 54 पानांचा. मी पण सांगतो ना आज भाऊ खुश आहे, कारण की आज कुठे ते भेटून आलाय तो. बस एवढंच भेटून आलाय. भेटलं काय नाही लवकर रिव्हील होईल. फक्त एवढंच की तिची बहीण आहे ना. तू नाही एडिट करणार. मी हे पूर्ण काय करणार. कशा मी तर टाकणार. अरे आम्ही टाकलेलं मध्ये की वहिनींची बहीण आहे ना. बोलला की नाही? मी नाही बोललो. गोरा आहे बघ इथे तर बोलतोय बघितला. एअरपोर्ट की आहे ब्लॉग मध्ये मी खाली टाकणार मग, अगर तू आता एअरपोर्ट देत असेल तर. चला इथं वाढत आ
चलो चलो भाई चलो 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 एअरपोर्ट जाएंगे. हा तुम्ही बोलाल एअरपोर्ट कुठे आहे? एअरपोर्ट नको कोणता तरी छोटावाला चायनीज बिनीज वाला बघ. एक निलमला माहित असेल ना, अजून सांग. बंद वाले अजून डबा सांग. सांगू का अजून? पेट्रोल संपलं. आपल्या कुठे यायचं आता? आता बघू एअरपोर्ट बोलतोय. मी बोलतो बाबा ठाण्याला जाऊया, गोमंतक मध्ये मच्छी खाऊन आहे. अरे काम करा पार्ले जाऊया. हे ना काय कोल्हापूर अरे ते काय चल पार्लेला गेले तर कळेल. पार्ले अरे काय बाप जेवण भाई बाप बाप जेवण भाई, बाप जेवण हा भाई. अगर ते बंद असेल तर माझी चुकी भाई नाही. तुम्ही जेवण चांगलं असतं. काय पार्ला 11 वाजता बंद होतो, पार्लर नाही रे. चालू राहत. काय बाबा, तुम्ही तुला लोकं एकदा वेळ खाशाल ना, तुम्ही एकदा खाशाल ना ते जेवण, आई शपथ सांगतो तुम्ही विसरणार नाही. एवढं भाजी आई शपथ तुम्ही कधी विसरणार नाही. मी ना खाल्लंय, यांनी खाल्लंय, यांनी सांगितलं मला कसं लागतं ना जेवण. बाप बाप जेवण एकदम बाप लागतं, बाप. ते भारत कॅफे भारत कॅफे भारत कॅफे मध्ये अरे आपण गेलेलं ना भाई, तुमचं बसवलेलं जेवण भाई. भारत कॅफे आई शपथ बोलतोय बजेट फ्रेंडली, बजेट फ्रेंडली. किती वाजे? अरे आम्ही दोघांनी जेवलो वेस्टला आहे. अरे अंधेरी वेस्टला. हा अंधेरी वेस्टला भारत कॅफे आहे. काहीतरी 250 रुपयामध्ये ना आम्ही दोघांनी ना पोट माझ्यामध्ये भाऊ आपण गाडी रॉंग साईड त्या साईडने चालवली पाहिजे. ड्रायव्हर शिकाऊ आहे. ड्रायव्हर शिकाऊ आहे. गाड्याच्याकडे दोन आहे. यांना गाडी मी शिकवली आणि आता मला शिकव ड्रायव्हर बोलणार. हा बापाला गाडी चालवायची शिकवणार लोक आता. हे बघा बाप असं गाडी चालवतोय. बाप गाडी चालवत असेल ना तेव्हा पाठी पोळाची गाठ पाटलेली असते. शिव्या नाही शिव्या नाही रे यार. पप्पा पण बघतात, पुढे घडलाय. पप्पा पण बघतात ब्लॉग. पप्पा ब्लॉग बघतात ना आई. आणि सांगतो तुझ्या पप्पाला सांगा ब्लॉग बघायला. हा माझे पप्पा बघतात, बघायला. पप्पा तुमचे बोले अरे एवढे शिव्या करत पुरा. अरे तुम्हाला काय करायचंय? मित्रांमध्ये निघतात. पण काय पप्पांना कोण सांगणार? पप्पाला बोलायचं काय माहितीये का की पप्पा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसता खाली तेव्हा तुम्ही दारू पिताना काय काय बोलता? तुझे ना मित्र बाकीचे पित असतील ना. बरोबर आहे तुम्ही ऐकायचं, बरोबर बोलता. माझ्या पप्पाला बोलत नाही. त्याला विचारू नका की माझ्या पप्पाला बोलतोय. पप्पा ड्रिंक करत नाही. ऍड्रेस दाखवला बापाला बोलून हा कोण लागणारा लावडा आहे. हा ते म्यूट करी. हा मग तेरे इश्क दा जाम हसी, तलविंदर तू भी हसी मेरा नाम हसी. कॉपीराइट पडतो. जेसीबी की चुदाई. तेरे इश्क दा जाम हसी, तू भी हसी मेरी शाम हसी, ये बेमतलब दुनिया दी, ये दो तेरा नाम हसी. सेवन शॉट दाखव. सेवन शॉट नमन नमा काय नमन काय नमन नमन वॉट नमन बियर. याच्यामध्ये भेटतो आता इकडे ठाण्याला एक चालू केलं चायनीज हाऊस म्हणून. म्हणजे ती पोरगी माहिती विकत असते. हा माहिती आहे. हळू चालू. हा पॅकिंग राईस आज अशी एकदम फाज्यासारखी बोलते पण ती. अंकल एक उस्ताद एक पॅकिंग राईस. चिकन लॉलीपॉप. मेन काय माहिती आहे त्या तिथं सेल्स काय होतं माहितीये का? खायला आलेलो आहे आणि सगळं बंद आहे. अंधेरी वेळेस दाखव तुम्हाला. तुम्ही बोला कॅफे भारत नाही. दर जरा छोटं कर. आम्ही याला बघा मस्त बोलतोय आपण डोसा खाऊया. डोसा बजेट फ्रेंडली आणि स्वस्त आहे. बजेट फ्रेंडली बघायचा का सगळं? आता माणसाने बजेट फ्रेंडली बघायचा का? भारत कॅफे पण बंदच आहे ना रात्रीचा. पुस्तक आलं टाटा इथपर्यंत आलं आता एक दिवसा- ना हा गाडी जातो म्हणून आपण मध्ये गाडी तू चालव. मी चालवतो बघ गाडी चालू तू लॉक कर. तो चालू असेल ना तर मला समजून जातो तू पनवती आहे. हा ठीक आहे. चल ठीक आहे चल चल. बरं वाटतं वाटणं नाही होतं भाऊ. असण्याने फरक पडतो. अगं ते चालू असेल समजा तू पनवती आहे. गाडी तू चालवतो आता. आणि अहो ते पण आहे ना आता मला गोऱ्याला उठवलं कुठेतरी. गाडी मी चालवतो. मी बघा चालू जागी घेऊन जातो तुम्हाला. मग चला. आणि ते पण आहे ना एक करून माणसाने उतरून बघूया.
तो तुझा बघून येतो मग पुढे जाऊन आम्ही चालत येतो. मला माहिती चालू कुठे भेटणार मला. खाली तुम्ही लोक नवीन नवीन दुकान दाखवतो तर मला उत्सुक. त्याची कधी तो लिफ्ट नाही आताच चालू केलं. आमचा रायडर तिसऱ्या डेस्टिनेशन वर नेतोय आणि लॉज जाऊ का लॉज? काय नाही भेटलं त्याला परोठे गाव्या. एक लॉज हा काय नाही भेटलं परोठे गाव्या. एक लॉज जाऊ का? एकदम बाप लॉज आहे. हा कुठे बाप लोकांचं नाव एक चॉपर राईस आणि एक स्टार्टर एक चॉपर राईस और एक स्टार्टर. परत थाय मध्ये आले तुम्ही लोक. स्टार्टर किती रे? स्टार्टर इथंच ना अरे बाई इथे पण आहे स्टॅपडायझर मध्येच ना. चिकन चिली मारू ड्रम ऑफ हेवन दे ना. ड्रम ऑफ हेवन. काय बोलायचं तुला? आय लव्ह यू. आजच्या ट्रीटसाठी थँक्यू. थँक्यू निलेश. थँक्यू चायनीज किलोला थँक्यू बोलू नका. 3 लोकांना सांगा त्याची मदत करा. त्या 3 लोकांना सांगा प्लीज दाखवू आयटम नको दाबू. दाखवत नाही. मग दाखवतो इकडे कसं आहे याच्यावरती टॉप करते. मला कळत नाही की ऑर्डर द्यायची की नाही. असं बटन दाबलं खाली कळते की ऑर्डर आहे वरती. कोणता ऑर्डर देते. माझा टेबल नंबर लिहिलेला असतो खाली की या टेबलवर माझा आहे. अच्छा हा टेबलवरती असतो. माझ्या टेबल नाही हे आम्हाला स्पेशल टेबलसाठी दिले. स्पेशल टेबल काय दिसते का? दिसते का? स्पेशल लोक आहे. स्पेशल जागा ठेवली बघा. एसी दाखवा. एसीच्या वरती बसतो बरोबर. एसीच्या वरती खाली बसले. खाली बसलो. एसी आमच्या वरती बसली. हा समजून जा बघा. चटणी दाखवतो. मला चटणी वगैरे छान आहे. उत्तम कलर उत्तम अशी बघा. डेन्सिटी दाखवा. डेन्सिटी दाखवा. छान म्हणजे बघा जास्त विनेगर हे मी कधी खाल्लं नाही. मला माहित नाही. आवाज दाखवायचे मला माहिती आहे. म्हणून मी कधी ह्याला हात नाही मी राईस लावला. मध्ये टाकत. मी स्टोरी ऐकला मी कधी विनेगरला घरात पण विचार नाही केला. आता हे दुसरा आमचा सोया सॉस आहे. सोया सॉस. सॉस आहे ते सॉस नाही. ते सॉस आहे. सोया सॉस. हा सेम कलर कसा तरी वाटत दिसतो मला. रेड वाईन सारखं वाटतं. रेड वाईन नाही वाटत मला. काही वाईन आहे. चड्डी मध्ये सेम कलरचं काहीतरी ठेवा म्हणून याला आता ठेवता मी. याला माझं झाकून ठेवलंय का कलर मॅचिंग केलं माणसांनी. बिअर ठेवा. फॅमिली नाही सॉरी नाही पण 100% अल्कोहोल 0% रिफ्रेशिंग. 0% 100% अल्कोहोल 0% रिफ्रेशिंग आणि 100% लावले लागणार. एवढं नाही परत होतं रे. मी काय बोलतो जसं श्रीमान लेजंडची आहे श्रीमान फॅमिली तशी तुझी कोणती फॅमिली होणार? शेमडी फॅमिली. भाव शेमडा त्याची फॅमिली शेमडी. त्या फॅमिलीमध्ये तू पण येतोस. तू बडबड्या. आणि हा मी मी कुठल्या फॅमिलीमध्ये येत नाही. मी गोसाई फॅमिलीमध्ये येतो. बघा हिंसा केल्या ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करूच नका. करा भावा हिंसे करणाऱ्यांना ना आपण सपोर्ट नाही केला पाहिजे. करा. फेमस झाला तर आज एक काय किती वाजता चालू असते? काय? अरे किती वाजता चालू असतं? हे आमच्या असतं बघा सांगतो तुम्हाला. आम्हाला रोज रश जंक्शन आहे. अंधेरी वेस्टला भेटला बघा आंबोलीच्या इथे. अगर तुम्ही अंधेरी वेस्टच्या रूटने आलात खालून आपल्या बोगद्याकडनं ऍड्रेस राईट दाखवतो ना एवढं कुठे बोलता. दाखवत आहे पण तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सांगतो आपण. एकदम डीप नॉलेज देतो आपण. डीप नॉलेज. हां तर तुम्ही बोगद्याच्या खालून राईट मारायचा आणि जो पहिला ब्लू डाट आहे ना तिकडे DTDC. हां DTDCचा लेफ्ट मारायचा. तिकडे सिक्क कपावाला एकदम धमंग वास सुटेल. तिकडे जायचं नाही. फालतू नाही मजा नाही. सॉरी. रश जंक्शन कोणाला वाईट बोलायचं नाही. मला वाईट बोलायचं नाही पण रश जंक्शनमध्ये 2 वाजले 11 ते 2 सकाळी 11 वाजता चालू होतो. त्याला बोलतात मेहनत. 2 वाजेपर्यंत आम्ही आता वाजले बघा 2-1 झाले पण ते लोक बोलले की आम्ही आलो आहे तुमचा शेवटचा गिराईक म्हणून तर तुम्हाला आम्ही तुमची लास्ट ठेवतो आणि तुम्हाला देतो. फ्री होम डिलिव्हरी आहे फक्त वेस्टसाठी. फ्री हां ते सांगतो मग फ्री होम डिलिव्हरी वेस्टसाठीच आहे. पण आज जेवण चांगलं आहे. आता तुम्हाला रिव्ह्यू देतो. आता मी जेवण आल्यावरती जेवण त्याचा बाप आहे एकदम क्लासिक बाप. अक्कलकोटला जा शिमड्या. जाऊया चल. मी जाऊन आलो परत एकदा जाऊ. मी पण जाऊन आलोय. हा मी तर एकदा पण नाही गेला. मग चल आपण जाऊया. रस ज्यूस मध्ये या भाई. हे बघा जेवणाचा अरोमाच तुम्ही बघा. आरोमा कसा त्यांना कळेल? अरोमा तो आम्ही सुगंध सांगतो बघा. आप फोन करके आइएगा तो आपका खाना बना रहेगा. हाँ वरना 2 बजे बाद किचन क्लोज हो जाता है. ये भाई का भी ब्लॉग चैनल चालू होने वाला है इंस्टाग्राम पे.
भाई इंस्पायर हो गया हम लोग भाई से। इंस्पायर हो गया, भाई ने तो बना भाई को मोटिवेट किए, भाई तू बना भाई। अगली बार जब आएंगे तो हमको दिखना चाहिए कि तेरे पेज पे भाई 150 तो रहना चाहिए वो ब्लॉग में। 150 नहीं ज्यादा, मतलब 150 वीडियो डाल दे, जब बढ़ेंगे तब बढ़ेंगे। मेहनत का फल मीठा ही होता है। अभी तो चिकन खा रहे। मेहनतचं फळ चिकन असेल तर बाबा मजा येते ना. हाँ ना। मेहनत का फल अगर चिकन भाई है। तू ये हो गया ना, सक्सेसफुल हो गया ना हम लोग से ज्यादा, तो एक दिन तो हम लोग को चाइनीज क्लिक करा सकता है ना। जैसे एक दिन जब आएगा तब भाई तू फेमस होगा ना तो हम लोग को खिलाने का याद रख भाई। बस म्हणून तर लगेच पटपट खायचे ये आपका ऑर्डर लेकर आ रहा हूँ। हाँ यस ब्रो। ठीक है सर। हाँ चल बाय। आता मला सांगा हवऱ्यासारखं खायचं की प्रोफेशनल सारखं. हावऱ्यासारखं बाबा, आपण ओरिजिनल ब्रो। बरोबर. ठीक आहे. आम्ही लोक पण आपण आम्ही किती भाई प्रोफेशनल. जिंदगीमध्ये कधी खाल्लं का तू 2 चमच्यानी लॉलीपॉप? खरं सांगा खरं. तुम्हाला मी सांगतो पहिला टेस्टचं नॉलेज येतो कसं खायचं सांगतो तुम्हाला. तर सुगंध घ्यायचा, वास कधी बोलत नाही, सुगंध असतो जेवणाचा. सुगंध घेतला मला देऊ दे. तोपर्यंत लॉलीपॉप संपतील. तुम्ही तर लॉलीपॉप संपले तर चालतील, पण आम्हाला दाखवतोय की ओरिजिनल रिव्ह्यू कसं असतात. जर दोघं तिघ जण असाल तसं खावा. 4-5 मित्रांसोबत आलं तर धपाधप. तेव्हा ब्लॉग बनायची गरज नाहीये तुम्हाला. तेव्हा फक्त जेवायच्या मध्ये फोकस करा. हे ते असं 2-2 वाटणी आले आहेत म्हणून काय फरक नाही वाटत आहे तुम्हाला. तर दाखव तुम्हाला. मस्त आहे. मस्त. अरे आमच्या गावात हम लोग का इधर का स्पेशल डिश चिकन चॉपर राइस। स्पेशल डिश चिकन चॉपर राइस भाई। ऐसा भी उसमें बेबी कॉर्न भी है देखो. एक नंबर आहे. हाँ पहिल्यांदा आलं मी. काय बोललो. सब करता सर। दे साइड में हाय हाय। इधर का स्पेशल डिश है सर हम लोग का। स्पेशल डिश खतरनाक ब्रो। अगली बार भाई का ये देखेंगे हम लोग, इंस्टाग्राम पे चैनल देखेंगे. ठीक है सर। हम लोग कभी भी आएंगे इधर, जब नाइट मारेंगे तो इधर आएंगे तेरे को मिलने। मला भीती वाटते माझ्या हाताने फोन बिन पडायचा. पडू दे, पैसा खूप आहे. यूट्यूबची अर्निंग आली आहे. हे कधी झालं? सांगत नाही आले तरी. हां 200 सबस्क्रायबर मध्ये अर्निंग मध्ये भाई 200 सबस्क्राईब मध्ये अर्निंग आली आहे. याला बोलतात भाई टॅलेंट. त्याला बोला युट्यूबची पॉवर। उद्या काम सोडतोय. उद्या काम सोडतोय. उद्याच्या दिवसा बघतो, उद्याचा दिवस काम सोडणार. उद्या रविवार आहे ना म्हणून तर बोललो. तर तुम्हाला सांगतो आमच्या स्टोऱ्या भावांनो. आम्ही कॉलेजला काय मचवले आहे ते. तर मी आणि हा कॉलेजलाच भेटलो ना. हां माझ्या ह्याच्यात राहतो. त्याला- माझ्या ह्याच्यात कधी नाही भेटला. काय मजा काय, हा बायला होता घरनं बाहेर नाही जात, तेवढाच विषय आहे. अच्छा हे पण ऐकायचं. खरं आहे. मम्मी माझे ब्लॉग त्याचे ब्लॉग बघतेस ना, मला बाईला बोललाय. बाकी तू पण मम्मी बोलली हाय तर मला नाही कळलं अजून काय. घरी इकडे तर बोलते. बाबाजन जो आहे जो अजून बोलेल. हा सिद्धू बरोबर बोलतोय, पण जो कधी कधी माझी बाजू नाही घेत, मला वाईट वाटतं. स्टोरी सांगायची आहे ना भाई. आता आम्ही भेटलो कॉलेजला. आम्ही भेटलो कॉलेजला. पहिल्या वर्षी आम्ही एकाच वर्गात होतो ना. हां एकाच वर्गात होतो. हा ना एकाच वर्गात होतो ना. पहिल्या वर्षी एका वर्गात नव्हतो. नाही पत्तू माझ्या वर्गात होता. माझ्या वर्गात गौरव होता. मी पत्तू गौरांग. गौरव माझ्या वर्गात होता. चोजू अच्छा पत्तू माझ्या वर्गात होता. अलता माझ्या वर्गात होते. अलता बिलता सगळे माझ्या वर्गात होते. झालं काय. आणि माकड पण माझ्या वर्गात होता. माकड माझ्याच वर्गात होता. आम्ही बघ मी त्याला ओळखायचो. माझा शाळेचा मित्र पत्तू आणि माकड आणि माकड पण शाळेचा मित्र. माकड तुम्ही बघितलं असेल माझ्या बाकीच्या ब्लॉगमध्ये बघा. काय म्हणून माझ्या बुद्धीचा विकास कमी झालाय. त्या माकड अगर तुम्ही माकडला बघाल तर तुम्ही मला बोलाल की माझी बुद्धी जास्त आहे त्यापेक्षा. तुम्ही बघितलं त्याचा बर्थडेचा केक कापला. खाजवत होता तो. त्याच्यानंतर झाडावर उतरला. त्याच्यानंतर ती स्टोरी आम्हाला माहिती आहे बॅकग्राऊंडची काय झाली. त्याला माहिती आहे ते. तो झाड हा तुम्ही स्टोरी ऐकली असेल.
नाही. दुःखद स्टोरी. दुःख स्टोरी ऐकली असेल पण ती दुःख स्टोरी नंतर ते झालंय ते आम्हाला माहिती आहे. तर ते सोडा आम्ही दोघं भेटलो. आम्ही हर वेळी एकत्रच जायचो. काय करायचा सकाळी माझ्या घरात निघायचो माझ्या घरी यायला आणि ह्याला विचारतो भाऊ कुठे आहे, हा वरती झोपला असतो भाई फुल चादर बिदर उडून. थंडीचे मोसम भाई. त्याची मम्मीला जबरदस्ती पाठवायची. जबरदस्ती पाठवायची सकाळ सकाळी उठून अंघोळ बिंघोळ करून हा बायचा जायचं आहे. मी नाही बोलायचो. नाही पाहिजे नाही जायचं आहे. आता म्हणजे चादर पसरवायचा बोलता ये झोप. मग आणि आवाज बंद माझ्यावर झोपायचा. आम्ही घरात आवाज झोपायचो 10 वाजता उठायचो. हात हात घासायचा. घासायचा? नाही तो 10 घासा जायचा. मी वरती बसायला टाइमपास युट्यूब बघत बसायचो. महाबाईचा चाय पिऊन जायला चाय पिला जायचं मध्ये पण चालत 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 तेव्हा. चालत जायचं. तुला चालेल बाबा. तेव्हा इकडे पाहिजे ना काय नागोरी. हा इंडस्ट्री नागोरी. इंडस्ट्री नागोरीमध्ये प्यायचो. त्या जवळजवळ होता तर आम्ही चहा जायचो चाय घ्यायचो. यही पैसे वाजायचे आम्हाला 11:30 टाइमपास बसलो. मग घरी घरी जायचो. मग म्हणजे अरे तू एवढा लोक कसा येतो. एक लेक्चर हे झाला मला माहित नसेल काय. हा आता कळत आहे भाई अजून मग माहित नव्हता. आणि भाई 1 महिना झाला आम्ही असं केलं. 1 महिना लगातार. 1 महिना संपल्यानंतर जो बापाने आमच्या दोघांना जो झाडलाय ना, आम्ही जसे बिनमित बिनांग व्हायचं आम्ही चलो कॉलेज. भाई कॉलेजच्या आत नाही. कॉलेजच्या आत नाही. कॉलेजच्या आत नाही. कॉलेजपर्यंत पोहोचलो आम्ही. करायचं काय, सगळे मित्र कोण आलेच नव्हते म्हणून आम्ही जायचो पण नाही. मग आणि काय? यायचे ते पण यायचे ना ते लोक पण बसायचे नाही. मग गेलो आमच्या अड्ड्यावर मागे वाशीला यायचं बाहेर. तिथे जाऊन खेळलो. आपल्याकडे मिनी मिलेशन ना, मिनी मिलेशन फॉर्म मध्ये होता तर तो खेळायचो. आणि चाय पिऊन एक वडापाव खायचो. 50 मला भेटायचे, 50 रुपये मला भेटायचे. मला याला 5,000. हा अरे मी मला बघा बसची तिकीट घेऊन काढू बोलत आहे. बसची तिकीट भाऊ मी ऐकलेली आहे स्टोरी. ऐक ना परत. तिघांमध्ये लय झालं रे. स्टोरी विसरला होरा खाता खाता. बसची तिकीट ना काढायचो आणि त्या पैशाने आम्ही खायचो जाऊन. सकाळ सकाळी गर्दी असायची बसला. दुपारी जायचं दुपारी गर्दी असायची बसला. आणि कॉलेजला न जाण्याचं मेन रिझन पावसाचे दिवस. बस स्टॉपवरती बस थांबले. बसमध्ये खूप गर्दी आहे. आज जायचा मूड नाही. जायचं गार्डनमध्ये बसायचं. त्या तिथे याची लव्ह स्टोरी चालू झाली. लव्ह स्टोरी सोड. आपण नवीन पास काढायला बसता तेव्हा तुम्हाला सांगतो आम्हाला C70 मध्ये पासमध्ये द्यायचे एंट्री. तो नव्हता त्या दिवशी ना. नाही आम्ही नव्हतो त्याविषयी. मी तर सांगतो तुमचा दिवस का होता तेव्हा. मी होतो पत्तो होतो गौराम होतो. आम्हाला C70 मध्ये बसलो. आमचा पास चालतो. तर C70 वाल्याने सांतोरच्या ब्रिजच्या मध्ये थांबवली आमची गाडी. बस थांबवल्याने बोलतो की इथे पास चालतच नाही. बोलो का आमचं तर एवढं चालतो बोलतो आमच्या ह्याच्या या बसने चालत नाही उतरा. बरं हायवेवरती आम्ही उतरलो आहे आणि पाठवून गाड्या झूप 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 जात आहेत. तुम्ही बँड्राचा हायवे गुगलवर सर्च करा केवढा लांबडा हायवे आहे. आणि मधोमध दुरावला आहे लोकांना. मधोमध चालत येत आहे. मधोमध पण नाही बोलला ना की चढलाय ब्रिज आणि थोडासा पुढे गेलाय. नाही मी अमृताला भेटायला गेलेलो. मी पुढच्या स्टॉपला ती वाट बघत होतो उतरून. नाही असं कधी सांगितलं नाही. जेव्हा हार असेल तर काय करता काय बसचा पास होता. घरी जायला कंटाळा येतात. मग हर स्टॉपवरती उतरायचो. दुसरी बसची वाट बघायची. पहिल्याच वेळी केलेला. हर दिवसाच्या वेळेचे हा सिंग ना माहिती तुला. नवीन पास काढला दोघांनी आणि आम्हाला माझ्या 5 वेळ झाला. इकडनं कॉलेजपर्यंत जायला किती वेळ लागतो मी लिटरली मोजत होतो. प्रत्येक स्टॉपला उतरून. त्याच्यानंतर तिकडनं खेतवाडीवर बसायचो. तिकडे कुठले पकडायचो नॉर्म जशी भेटे टीचर्स कॉलनी उतरायचो. टीचर्स कॉलनी उतरलो विचार करायचो वरतून जायचं खालतून जायचं. हा खालतून गेलो की मग खालच्या स्टॉपला उतरायचे नाही तर वरतून गेलो काय घरी पाडा. सगळे बस पाड झाले तेव्हा. आता विसरलो आता झाले 7-8 वर्ष झाले कॉलेज सोडून. नाही मला नाही झाली. गावाने लेट केली. लेट कॉलेज सोडले केटीमुळे. मला 5 योजना लागली. सर्दी आली. सर्दी झाली नाही. सर्दी होती पण सर्दी ऍक्टिव्ह झाली. हा बोलाय की नाही मजा. ब्लॉग नीट बघा तुम्हाला खरंच मजा वाटेल. आम्ही खूप मजा केली कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये नाही त्याच्या बाहेर. कॉलेजच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर सगळे ओळखायचे. वॉचमॅन पासून सगळे ओळखायचे. आणि हरामी लोकांनी वॉचमॅन चेंज केली त्यामुळे. ती दाढी वॉचमॅन माहिती ना. आम्हाला बोलायचे आत सोडायचे नाही. नाही नंतर ओळखायला आली ना
आज पण नाही चला आयडी कधीच नाही न्यायचा. तो आयडी पण नाही चालायचा तेव्हा फी रिसिप्ट चालायची. आणि तेव्हा म्हणजे ते नवीन नवीन ते असतात ना बाराचे नवीन नवीन पोर आलेले त्यांना ते बनवले ना फ्लोअर प्रमुख. मी आयडी नाही घातला आम्हाला सोडत नाही ज्युनियर. तुमच्या आईची चल तुझ्या आईला बापाला अडवलं. बोलो कुठला वर्ग त्याला पाहिजे कुठला याच्यात 11वी 12वी कशाला आहे बोलो 11th आहे. कॉलेजच्या बाहेर भेटतो दाखवतो बरोबर. अशी राग द्यायची. मी त्याला बोललो ती जिंदगी आता चालू केली असेल चेतना आम्हाला माहिती आहे कसं आहे ते. हा बाई चेतनामध्ये केटी लागली आहे, जिंदगी झंड आहे. इथे बघा हे बघा तोंड जिंदगी म्हणजे क्लिअर झाले क्लिअर झाले क्लिअर झाले. केटी पण झंड आहे. कितींदा केली केटी ते पण सांग. चा. पोटाच्या बाहेर राईस झाला बघ आता. हा निलम खाणार थांब बाबा मी हळूहळू खातो पण मी सगळं खातो. मग खातो काय चल लेग पीस. हा बघ प्रोफेशनल जिंदगीत कधी खाल्ला नसेल तो. व्हिडिओ मध्ये दाखवायला खातोय बाई. खरं व्हिडिओ मध्ये दाखवायला खातोय तो. नंतर माझ्या आता हात घाणेरडे झाले असते माझ्या घरी विचारलं माझ्या घरचे माझ्यासाठी दुसरा ग्लास बनवून देतात ठेवून देतात चिकन बिकन असेल तर. मी ऑफिसमध्ये मागवणार बघ इकडनं. बंद कर जास्त मोठी होईल. कट करायला मध्ये ना एडिट करायला प्रॉब्लेम आहे. VN वरती एडिट करतो सावकारी करतो. आजपर्यंत हार नाही मानली माझ्या भावानी. अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे आणि आजच्या ब्लॉगचा शेवट. आणि हा शेवट आम्ही शेवट करत ना कधी. शेवट नाही करत सॉरी शेवट नाही अजून ब्लॉग येत राहतील. तुम्हाला वाटत असेल की आम्ही शेवट का करत नाही असं बोलत नाही का बोलत का नाही की हा बेटा हा इथे संपला. प्रत्येक ब्लॉग आमचा मध्येच संपतो. का माहिती आहे कारण की तुम्हाला वाटलं पाहिजे ना की आपण काय ना काय अर्धवट सोडलंय. माणूस आपण अर्धवट काही सोडत नसतो. आज वाट बघत राहा माझ्या आज आम्ही बोललो की उद्या भेटू ते बोलला नाही गाडट गेले उद्या कसा भेटायचं आहे सोडा. हा आम्ही बोलणारच नाही उद्या भेटा. आमचा ब्लॉग अर्धाच राहणार. समजलं काय दरवेळी आता सुरुवात केली ना. हा अगर तुम्हाला मोठे वेळ आलो ना तर पूर्ण करू भाऊ. हा नाही तेव्हा स्टाईल पाहिजे माणसाची की हा बा हा माणूस असंच करतो. आमची स्टाईल आपल्याला लेफ्ट मारायला माझा माहिती आहे